मोहितेवाडी संघाचे दोन फलंदाज मैदानात दाखल होताना सचिन आणि ऋतुराज या जोडगोळीने या आधीच्या सामन्यात देखील उत्तम फटकेबाजी केली होती आणि तीच अपेक्षा घेऊन मैदानात दाखल होत आहेत. स्वामी समर्थ क्रिकेट संघाने कृपया लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. या स्पर्धेसाठी उत्तम असे पंच लाभलेत ते गोपी आणि निकेश. चांगली पंचगिरी ते बघायला मिळेल त्यांच्याकडून. गोलंदाजीसाठी आलाय तो प्रथम संदेश. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी देखील पहिलं षटक. क्षेत्ररक्षणात इथे थोडस बदल करतायत. फलंदाजीसाठी आहे तो ऋतुराज. या आधीच्या सामन्यामध्ये राज केला होता आणि तोच राज इथे ह्या सामन्यामध्ये करण्यासाठी सज्ज होतोय. संदेश पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. पहिला चेंडू घेऊन सज्ज झालाय. फुलतोय चेंडू. फायदा उचललाय. चेंडू गेलाय 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 क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि इथे कॅच बाद झालाय. परेश यांनी उत्तम असा झेल टिपलाय. चांगला असा हा चेंडू मात्र फायदा उचलता आला नाहीये. बाद होऊन माघारी परततोय तो ऋतुराज. गोल्डन डक म्हणावं लागेल. पहिला चेंडू आणि पहिलाच विकेट. चांगली कामगिरी इथे बघायला मिळते ती स्वामी समर्थ क्रिकेट संघाच्या खेळाडूंकडून. गोलंदाजाचा खरं तर हा लूज चेंडू होता मात्र त्याचा समाचार घेताना विकेट डाऊन झाली आहे. फलंदाजीसाठी आलाय तो आता सुशांत. आधीच्या सामन्यात देखील त्याने उत्तम फलंदाजी केली होती. आता पुन्हा कशा प्रकारे सामना करतोय बघावा लागेल. संदेश पुढचा चेंडू मोठा फटका जातोय. पुन्हा एकदा परेशच्या हातात आणि परेश कोणतीही चूक करत नाहीये. परेश पुन्हा एकदा झेल टिपतोय आणि संघाला आपली कामगिरी दाखवून देतोय. दोन चेंडू आणि दोन झेल ते एकाच क्षेत्ररक्षकाच्या हातात. काय उत्तम योग असेल. तोच गोलंदाज तो क्षेत्ररक्षक फलंदाज मात्र बदललाय आणि आता हॅट्रिक वरती आहेत संदेश. या आधीच्या एका सामन्यात देखील हॅट्रिक मिळवली होती ती गोंबरेवाडीच्या अथर्वने आणि तीच कामगिरी करतायत का संदेश बघणं गरजेचं आहे. दोन चेंडू आणि दोन विकेट मिळवण्यात यशस्वी झालेत संदेश. चांगला संदेश दिलाय आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज दाखल झालेत. विराज पुढचा चेंडू मोठा फटका टोलावला एका धावेसाठी. दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न असेल का मात्र नाही. थोडासा इथे मिस कम्युनिकेशनचा प्रत्यय आलाय आणि एक धाव चोरली गेली. एका धावेने धावसंख्येत भर झाले. वैयक्तिक आणि संघाचं खातं खोललं गेलंय ते विराज कडून. विराज संघासाठी नौका खेळाडू इथे दाखल झालाय मैदानात. सचिन कशा प्रकारे सामना करतोय. प्रथम झालाय फलंदाजीसाठी. शॉर्ट चेंडू मात्र म्हणावा तसा फायदा उचलता आला नाहीये. मिड विकेटच्या दिशेने जातोय चेंडू. तिथे विशाल चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. विशाल चांगला असा आमचा मित्र, चांगला समालोचक, चांगला निवेदक आणि चांगला गोलंदाज देखील नावाजला जातो. पुन्हा एकदा संदेश आणि आता पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता तो राज कडून. एक धाव नक्की चोरतोय. दुसरी धाव देखील पूर्ण करतोय म्हणजेच दोन धाव मिळवतोय. या दोन धावेने धावसंख्येत आता भर होते. धावसंख्या पोहोचली ती 4 धावेवरती. 2 विकेट इथे मिळवण्यात संदेश यशस्वी झालाय. मात्र सचिन आणि विराज बाजू सांभाळून इथे धरून दिसतायत.
पुन्हा एकदा संदेश सज्ज झालेत आणि कटर चेंडू फेकला गेलाय. चेंडू झालाय निर्धाव आणि पहिल्या षटकाखेरीस धाव संख्या ते आहे 2-4. सचिन आणि विराज इथे फलंदाजीसाठी क्रीज वरती दिसत आहेत. या सामन्याचा लेखाजोखा आतापर्यंत असा की श्री स्वामी समर्थ क्रिकेट संघाने प्रथम नाणेफेक जिंकले आणि निवडले ते क्षेत्ररक्षण आणि राजे वाईज संघाचे 2 फलंदाज पहिल्या 2 चेंडूवरती बाद झालेत आणि पहिल्या षटकाखेरीस धाव संख्या आहे ती 2-4. सचिन आणि गोलंदाज देखील सचिन. सचिन वर्सेस सचिन. सचिन सचिन क्षेत्ररक्षणात इथे बदलाव करताना मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला थोडस मागे ढकलताना पहिला चेंडू घेऊन सचिन मुळात टाकला चेंडू. पंचानी इथे विकेट नसल्याचं निदर्शनास आणून दिलंय. अपील फेटाळलंय. चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन इथे बघायला मिळतंय सचिनद्वारे. सचिन आपल्या संघासाठी चांगला असा गोलंदाज सिद्ध झालाय आतापर्यंत. उत्तम कामगिरी ते पंच म्हणून बघतायत ते निकेश सावंत आणि गोपी. पुढचा चेंडू थोडासा आखूटप्प्याचा चेंडू होता. तितकंच उत्कृष्ट इथे क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय ते स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2 धावा म्हटलं मात्र अडवू शकले नाहीयेत. या 2 धावेने धावसंख्येत भर झाली. धावसंख्या पोहोचली ती आता 6. सचिन पुन्हा एकदा स्ट्राईक वरती परतलेत. मोठमोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे आणि ती पूर्तता करणं गरजेचं आहे आपल्या संघासाठी आणि त्याच पूर्ततेने मैदानात दाखल झालेत. बघूया कशा प्रकारे सामना करतायत. आखूटप्प्याचा चेंडू फायदा मात्र तसा म्हणावा तसा उचलता आला नाहीये. तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून कामगिरी बघतायत ते परेश अगदी उत्तम कामगिरी इथे पहिल्या चेंडूपासनं करताना दिसतायत. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव झालाय. मागे प्रशांत या सामन्याला चालवताना दिसतायत आपल्या संघासाठी. सचिन याचं चांगलं असं षटक म्हणावं लागेल. 4 चेंडू आणि 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. सचिन इथे फलंदाजी देखील करतोय. मोठा फटका मारलाय. चेंडू गेला हवेत आणि चेंडू खाली अर्थातच 2 क्षेत्ररक्षक मात्र त्या 2 क्षेत्ररक्षकांना पार करून चेंडू सीमारेषे पार गेलाय. म्हणजेच 6 धावेसाठी खणखणीत षटकार आणि धावसंख्या पोहोचली ती 14. सचिन याच्या बॅट मधून आलेला हा पहिलाच षटकार. अशाच मोठमोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. सचिन आताच मी त्याची खरं तर तारीफ केली होती मात्र ती तारीफ त्याला हजम झाली नाही आणि पुढचा चेंडू त्याने फलंदाजाच्या बॅट खाली सरळ दिला आणि चेंडू गेला होता तो 6 धावेसाठी. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा चांगला चेंडू मात्र पंचांनी फेटाळलाय. चेंडू झालाय तो वाईड. एक अतिरिक्त धाव थोडासा इथे गांगरलाय. सचिन धाव संख्या पोहोचली ती 15. शेवटचा चेंडू पुन्हा आता मात्र निर्धाव करण्यात यशस्वी झालाय सचिन आणि हे षटक संपलंय. 2 षटकाखेरीस धाव संख्या आहे ती 15. 2-15. या षटकात सचिन यांनी 11 धावा खर्च केल्यात. नवीन गोलंदाज आता कोण येतोय स्वामी समर्थ क्रिकेट संघाकडून बघणं गरजेचं. मला वाटतं प्रसाद गोलंदाजीसाठी येत आहेत. 2 फलंदाज मैदानात ऑलरेडी सज्ज फलंदाजीसाठी विराज आणि सचिन. विराज छोटा असा हा खेळाडू मात्र कामगिरी त्याची उत्तम बघायला मिळाली. मागोमाग 2 विकेट गेल्या तेव्हा त्यांनी तग धरून इथे फलंदाजी केली.
मोठमोठे फटके मारणं फार गरजेचं नसतं, तर सामना जिवंत ठेवणं अपेक्षित असतं आणि तो जिवंत ठेवलाय. 2 षटकं संपलेत आणि धावसंख्या झाली ती 15. स्वामी समर्थ संघाकडून नवीन गोलंदाज दाखल झालाय. पहिला चेंडू मात्र भरकटलाय. पंचांनी इथे वाईटचा इशारा दिलाय आणि त्याच प्रकारे विकेट देखील इथे रनआउटच्या स्वरूपात मिळाली आहे. धावसंख्या झाली ती 16. तीन विकेट इथे गमावल्यात. हा शेवटचा विकेट रनआउटच्या स्वरूपात. मला माहित नाही की हा विकेट देणं गरजेचं होतं का, कारण सचिन चांगली फलंदाजी करत होता, त्याला स्ट्राईक वरती यायचं होतं, मात्र अशा प्रकारे गरजेचं नाहीये. धावसंख्या झाली ती 3/16 आणि फलंदाजीसाठी आलाय तो सूर्या. वर सूर्य झळकतोय आणि खालती सूर्य आलाय फलंदाजीसाठी. पहिला चेंडू सूर्याने खेळलाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि ते थोडस गचाळ असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. 4 धावा इथे मिळत यशस्वी झालेत ते फलंदाज. सूर्याला सूर्याप्रमाणेच तळपणं गरजेचं आहे या सामन्यात, कारण धावा म्हणाव्या तशा फार नाही आहेत. शेवटचे षटक प्रगतीपथावरती आहे आणि अजूनही चांगल्या धावा स्कोर बोर्डवरती जोडणं अपेक्षित आहे. या पुढचा होणारा सामना नवयुग क्रिकेट संघ पलसमकर वाडी आणि पाठीकरीन देवी खुजारे. झेलसाठी चेंडू उडालाय, मात्र इथे मिसकम्युनिकेशन बघायला मिळाले आणि ते मिसकम्युनिकेशन कोणाकडनं बघायला मिळाले तर परेश याच्याकडून. या आधीच्या 2 धावा आहेत का? 2 धावेवरतीच समाधान मानावं लागतंय, कारण उत्तम असं क्षेत्ररक्षण तिथे बाउंड्री रोप वरती बघायला मिळालं होतं. 2 धावेने धावसंख्येत आता भर झाली. धावसंख्या पोहोचली आहे 22. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय तो प्रसाद. कशा प्रकारे सामना करतोय बघणं गरजेचं आहे. प्रसाद बघूया, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र हवे तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण इथे बघायला मिळाले ते प्रशांत यांच्याकडून. झेल टिपता आला जरी नसला तरी प्रयत्न त्यांचे सार्थकी ठरलेत आणि चेंडू निर्धाव झालाय. चांगली गोलंदाजी ते प्रसाद करतोय. एक चौकार नक्कीच त्याने दिलाय, मात्र 3 चेंडू आणि 7 धावाच आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे म्हणायला. आता मात्र शॉट टप्प्याचा हा चेंडू आणि पोहोचवलाय सीमा रेषे पार. चेंडूला आपली जागा दाखवून दिली. या 6 धावेने भरकन धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते 28 आणि कमबॅक केलाय. मोठमोठ्यांना गार केलं गंमत मध्ये म्हणत या सामन्यात स्वतःला सिद्ध करतोय तो सूर्या. या भर उन्हात सूर्या तापताना दिसतोय. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूवरती किती धावा मिळवतोय हे देखील बघणं गरजेचं आहे. प्रसाद चांगला गोलंदाज आहे, मात्र कधीतरी एखादा चेंडू वाईट पडतोच. त्यातलाच हा प्रकार होता. पुन्हा पुढचा चेंडू घेऊन अगदी मुळात टाकलेला हा चेंडू झाला निर्धाव. सूर्या प्रत्येक चेंडू मोठाच खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि आता मात्र अपयशी ठरलाय.
आणि अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे. धाव संख्या झाली ती 28. 3 विकेटच्या मोबदल्यात 28. मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता, मात्र इथे मिस फील्ड बघायला मिळाली आहे ती स्लिप मधल्या खेळाडूकडून आणि चेंडू गेला तो 4 धावेसाठी. म्हणजेच शेवटच्या चेंडूवरती 4 धावा मिळवण्यात यशस्वी झालाय सूर्या याने चांगली कामगिरी ते केले आपल्या संघासाठी. जवळपास 16 धावा त्याने गोळा केलेत आणि संघाला चांगल्या स्थितीत पोहोचवलंय. धाव संख्या पोहोचली ती 32. म्हणजे विजयासाठी 33 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय ते श्री स्वामी समर्थ क्रिकेट संघासमोर. आणि कशा प्रकारे हा सामना होतोय तो दुसऱ्या इनिंग मध्ये आता कळेल. तोपर्यंत धन्यवाद. या पुढचा सामना नवयुग क्रिकेट संघ पलसमकर वाडी आणि पाटीकरीन देवी खुजारे या संघामध्ये रंगणार आहे. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया व्यासपीठावरती येऊन नाणेफेक करून घ्यायची आहे. इथे टॉस का बॉस कोण होते बघणं गरजेचं आहे. चांगलं असं आयोजन बघायला मिळतंय ते एन्जॉय ग्रुप यांच्या मार्फत. श्रद्धांजली चषक 2026 पर्व पहिलं उत्तमरित्या इथे आयोजित केलं गेलंय आणि सर्व खेळाडूंसाठी चांगली गोष्ट म्हणजे प्रक्षेपण होतंय ते लाईव्ह. म्हणजेच YouTube वरती आपला खेळ बघण्याची संधी आणि ती संधी प्राप्त झाली आहे ती TCP लाईव्ह या चॅनेल मार्फत. जर इथे कोणी उपस्थित असतील तर TCP लाईव्ह या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून कृपया सामन्यांचं आयोजन बघायचंय. आत्ताचा रंगलेला सामना श्री स्वामी समर्थ क्रिकेट संघ निवातेवाडी आणि राजे बॉईज मोहितेवाडी संघाने प्रथम फलंदाजी करून 32 धावा स्कोर बोर्डवरती लावल्यात आणि 33 धावांचं लक्ष दिलंय ते श्री स्वामी समर्थ क्रिकेट संघाला. आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी 2 फलंदाज मैदानात दाखल होताना प्रशांत आणि सचिन चांगले फलंदाज म्हणून नावाजले जातात आणि तीच कामगिरी करणं अपेक्षित आहे त्यांच्या संघाला. निवातेवाडी संघाकडून कोण फलंदाज इथे चांगला सेटल होतोय आणि सामना आपल्या पक्षात जिंकून देतोय ते बघणं गरजेचं आहे. राजे बॉईज मोहितेवाडी संघाचा एक अतिरिक्त खेळाडू पावनपाशी यायचा आहे. गोलंदाजीसाठी तर कोण येतोय काय घेतलं का सांगितलं की सांगा. आणि राजे बॉईज संघाच्या मार्फत गोलंदाज आले सर्वेश
वैयक्तिक पहिला आणि संघासाठी देखील पहिला षटक घेऊन येतोय सर्वेश. संघाचा सर्वे सर्वा सर्वेश कशा प्रकारे इथे सामना करतोय बघणं गरजेचं आहे. तो म्हणजे सचिन. यावेळी मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आणि सामना करेल सर्वेश. याचा अतितटीचा असा रंगणारा हा सामना म्हणावा लागेल. 33 धावा, 18 चेंडू आणि 33 धावा असं समीकरण, म्हणजे जवळपास 11 धावा प्रति ओव्हर हव्या आहेत. स्ट्राईकला सचिन, नॉन स्ट्राईकला आहेत ते प्रशांत आणि गोलंदाजीसाठी सज्ज झालेत सर्वेश. क्षेत्ररक्षण आपल्या मनाप्रमाणे सजून घेताना गोलंदाज 7-8 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतील. राईट आर्म ओव्हर द विकेट असा मारा करतायत. कॉल विचार त्यांना काय तो. पहिला चेंडू घेऊन सज्ज झालेत सर्वेश. धावायला सुरुवात केली. पंचांच्या डावीने मारा करतील. पहिला चेंडू आणि बुंदातून हाणून मारलेला फटका जातोय सीमारेषे पार. धावा मिळाल्यात 6. पंचांना 6 देण्यास भाग पाडलेत. मोठा फटका पहिल्या चेंडूवरती. मोठा फलंदाज असल्याचा हा सिद्ध करतोय सचिन. पहिल्या चेंडूवरती वैयक्तिक आणि संघाचं खातं खोलतोय 6 धावेने. यापेक्षा अजून काय हवंय संघाला. सर्वेश पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुन्हा मोठा फटका आणि तोच निर्णय पंचांचा 6 धावेचा. तीच दिशा आणि तीच दशा इथे बघायला मिळते गोलंदाजाची. आणि एका बाजूने मोठे मोठे फटके बघायला मिळतात ते सचिन याच्या बॅट मधून. 2 चेंडू आणि 12 धावा मिळवण्यात यशस्वी झालाय. तेहतीस धावांचा पाठलाग करताना आणि मोठमोठे फटके. सर्वेश चांगला गोलंदाज आहे, मात्र त्याचा खरपून समाचात घेतोय. वरती ऊन आणि खाली गोलंदाजाचा धूर काढतोय. 16 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज आणि चांगला असा चेंडू. यॉर्कलँडचा चेंडू समजला नाहीये तो सचिन याला. पुन्हा मोठा फटका मारण्याची ती अपेक्षा होती, मात्र तो मनसुबा फेटाळून लावलाय तो गोलंदाजाने आणि कमबॅक केलाय. फुलटॉस यॉर्क असा चेंडू होता. लॉंग लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, मात्र यशस्वी झालाय. आता मात्र स्टेप आउट झालाय आणि आत्ता काय मारलाय तर षटकार मारलाय. पंचांना खूपच बिझी करतोय. 6 धावा गोळा करतोय. या 6 धावेने धावसंख्येत होते भर. धावसंख्या पोहोचले ते आता 18. सचिन याच्या वैयक्तिक धावा सुद्धा 18 आहेत आणि संघाच्या धावा सुद्धा 18. 3 षटकार मारण्यात यशस्वी ठरलाय. महागडा ठरतोय तो सर्वेश. संघाचा सर्वे सर्वा मात्र इथे सावरासावर करताना दिसतोय. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावरती आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जमल्यात त्या 18. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सचिन मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय, हाणतोय, ताणतोय आणि षटकार मिळवतोय. निर्धाव चेंडू केला गेला तो सर्वेश द्वारे. सचिन फलंदाजीसाठी सज्ज. पुन्हा स्टेप अप केलंय. पॉइंटच्या दिशेने कटवला एका धावेसाठी चेंडू. आता मात्र त्याने एक चांगला फलंदाज असल्याचं सिद्ध केलंय आणि क्रिकेटचा श्वास म्हणजेच 1 धाव चोरली. धावसंख्या पोहोचली ती 19. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाखेरीस 19 म्हणजेच जवळपास 12 चेंडू आणि 14 धावा हव्यात आता जिंकण्यासाठी. जर सचिन असाच खेळत राहिला तर पुढच्या चेंडूमध्ये पुढच्या ओव्हरमध्ये देखील हा सामना जिंकला जाऊ शकतो. श्रीकांत आलेत गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू आखू टप्प्याचा चेंडू समजला नाही तो सचिन यांना. चेंडू मात्र निर्धाव झालाय.
श्रीकांत चांगला गोलंदाज मानला जातो त्यांच्या संघाकडून. श्री कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. धावायला सुरुवात केली. पंचांना पार करून टाकला चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू सिद्ध झालाय. गल्लीमध्ये हा चेंडू मारला गेलाय. एक धाव नक्कीच चोरले. आता स्ट्राईकला आले ते प्रशांत. परतून आला प्रशांत. अलॉंग द ग्राउंड केलेला फटका आणि याचा फायदा उठवला गेलाय. कारण इथे नैसर्गिक अडथळ्यामुळे 4 धावा मिळाल्यात ज्याची अपेक्षा सुद्धा नव्हती. यात म्हणायला गेलं तर क्षेत्ररक्षकाची सुद्धा चूक नाहीये. त्याचं जजिंग मात्र चुकलं असेल. मात्र यापेक्षा अजून काय करू शकतो विराज. चांगला क्षेत्ररक्षक आहे. सामना पुन्हा एकदा बदलतोय. समीकरण बदलतंय. मोठा फटका हवेत गेलाय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली मात्र झेल टिपता आला नाहीये आणि मिस फील्डच्या कारणाने चौकार पुन्हा एकदा जातोय. या 4 धावेने धावसंख्येत भर झाले. धावसंख्या पोहोचली 29. म्हणजे जिंकण्यासाठी आता हवेत फक्त आता जिंकण्यासाठी फक्त 4 धावेची आवश्यकता आहे. मी म्हणालो होतो ना अशीच जर फटकेबाजी चालू राहिली तर दुसऱ्या षटकामध्ये देखील सामना संपू शकतो. आणि तीच बॅटिंग बघायला मिळते दोन्ही फलंदाजांमार्फत. आणि त्यांना साथ देत आहेत ते क्षेत्ररक्षक असं म्हणणं चुकीचं नसेल. आणि आता मात्र स्वतःच्या बॅट मधून मोठा फटका मारला गेलाय. कोणाकडून तर प्रशांत कडून. हा विजयी षटकार. या सामन्यामध्ये अक्षरशः षटकारांचा पाऊस बघायला मिळालाय तो दोन्ही फलंदाजांमार्फत. आणि या षटकाराने विजय आपल्या पक्षात ओढून घेतलाय आणि विजयी ठरले ते श्री स्वामी समर्थ क्रिकेट संघ निवाते वाडी. आणि आपली घोडदौड विजयी घोडदौड चालू ठेवली आहे. राजे बॉईज मोहितेवाडी या आधीचा सामना त्यांनी जिंकून इथपर्यंत मजल मारली होती. मात्र यापुढे त्यांना मजल मारता येणार नाहीये. पण या स्पर्धेत आपलं इथे उत्तम असं सहकार्य